अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन, अपन बगत हम अलसफ़ा कोकनी चैनल आणि मी है आपलं होस्ट मुख्तार सुरवे। नाज़रीन, माह रब्बील अव्वल चो मुबारक महिनो चालू आहे आणि ह्यो महिनो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या विलादतच्या मुबारक मौक्यावर उम्मतचा हर माणूस जोश आणि खरोशी मनवतं। ह्या मुबारक महिन्याच्या सिलसिल्यातला आपल्या भोसता जलाल शाह मोल्ल्याच्या जामा मस्जिदीतला एक अरबी मक्तबच्या तलबा व तालिबातचो प्रोग्राम मुनक्कीद केलो गेलो होतो आणि हतं MI पोत्रिकच्या नावानी जी खानका आहे हतं जो मक्तब चालवलं जातं तर त्या मक्तबच्या पोरांनी माशाअल्लाह तिलावत कलाम पाक, नाज शरीफ आणि नमाजचं फराइज, घुसूलचं फराइज, जनाजा नमाजचं तरीको अशा अलग अलग उन्वानवर आपले तक्रीरो पेश केले पेश आहे। त्याच बाऱ्यात ह्यो रिपोर्ट संगात भोसता जलाल शाह मोल्ल्याची दुसरी मस्जिद कुबा हतं पण त्याच्या मक्तबच्या पोरांनी आपल्यास खुबीचो इजहार केले की ते दीनच्या तालीमशी किती आरास्ता आणि वाबस्ता आहात। ह्या बाबतीत एक बात नुमाया है की आपल्या मक्तबचो सिलसिलो किती अहम आणि जरूरी आहे आणि त्याच्या जरिये आपण आपल्या नन्हे पोरांना आपल्या दीनशी किती रोशनास करता आणि किती रोशनास करणं मोब जरूरी है। पेश आहे ह्या बाऱ्याचो ह्यो रिपोर्ट। आज मैं नमाज जनाजा पढ़ूंगा। नमाज जनाजा वज़ीफ़ा किफ़ाया है। नमाज जनाजा में 4 तकबीर है। नमाज जनाजा की नियत फर्ज नमाज पढ़ता हूँ। नमाज जनाजा की 4 तकबीरों के साथ इस मैयत पर नीचे इमाम के मुंह में रखा हुआ शरीफ की तरफ अल्लाह से अल्लाह अकबर। पहली तकबीर में सूरह फातिहा, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। दूसरे तकबीर में दुरूद इब्राहिम, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम व बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। तीसरे तकबीर में दुआ, अल्लाहुम्मा इग़फिर लिहय्यिना मय्यितिना व शाहिदीना व कबीरना व सगीरना व ज़करीना व कबीरना व उन्साना अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान व मन तवफ़्फ़यतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल इस्लाम। चौथे तकबीर में दुआ, अल्लाहुम्मा ला तहरिमना अजरहु व ला तफ्तिना बअदहु वग़फिर लना व लहु वरहमना मा हुवा अल्लाहुम्मा वरहमहु वासिया बिरहमतिका या अरहमर राहिमीन। माशाअल्लाह। आज के दिन यानी 12 रबीउल अव्वल की अहमियत के लिए इतना ही काफी है कि खुद अल्लाह ताला का फरमान है कि वो अगर अपने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अगर पैदा नहीं करता तो ये दुनिया ही न बनता। और ये वो दिन है वो नेमत हम सब के नबी अच्छे नबी या मस्जिदला ह्या मक्तबच्या प्रोग्रामसाठी भोसता जलाल शाह मोल्ल्याच्या सगळे जुमेदार आणि बुजुर्ग हजरात खास तौरवर हाजीर होतं आणि ह्या वक्तार ह्या नन्हे मुन्ने मद्रशाच्या तालिबुल इल्म आणि तालिबातला इनाम आणि इक्रामशी नवाजला गेला। तसंच आज आपल्या खेळच्या रिवाजीच्या मुताबिक खेळच्या आपल्या जिल्हा परिषदच्या स्कूलशी ईदे मिलादुन नबीच्या जुलूसचो आगाज झालो आणि ह्या मौक्यावर आपल्या खेळची सगळी समाजी सियासी हजरात खास तौरवर हाजीर होती। नौजवानांनी जोश व खरूजच्या संगात या जुलूसला भाग घेतले आणि निहायती सुकून आणि शांतीच्या संगात ह्यो आपल्या इख्तितामवर पोचलो। ह्या वक्तार आपलं माजी आमदार संजयराव कदम यांनी खास तौरवर आपल्या मदिना चौकातील जुलूसला आपली हजेरी लावली
पण पोलीस अथॉरिटीजनी आपलो नुमाया किरदार अदा केलो आणि ह्यो जुलूस शांतीच्या संघात पार पडलो. ह्या वक्तार आपल्या ह्या अल्सफा कोंकणी न्यूज चॅनलच्या नुमाइंद्याशी भोयर साहेबनी खास तौरवर बात केले आणि तर जाती तौरवर हर बाती इकडं नजर टाकून होतं आणि अल्हम्दुलिल्लाह मोठ्या सुकून आणि इत्मिनानच्या संघात ह्या जुलूसचा एहतिमाम झाला. पेशात ह्या वक्तारच्यो अहम झलकिया. आज या जुलूसच्या वक्तार आपली खेरची एक सामाजिक संस्था जी के ख्वातीनवर मुनस्सर है त्या ख्वातींनी खुसूसी तौरवर जुलूसला शामिल होणाऱ्या लोकांसाठी थंड्या पाण्याचो इंतजाम केले आणि पुरा मोहल्ल्यातल्यान खास तौरवर शरबतचो पण एहतिमाम केलो गेलो होतो. ऐशा वक्तातल्यान 2 आपल्या नन्या मुन्या पोऱ्यांनी चॉकलेट वाटून ह्या जुलूसचो स्वागत केले. अखेरला मोठ्या एहतिमामच्या संघात ह्यो जुलूस शांती आणि सुकूनच्या संघात एहतिमाम झालो आणि कामयाब झालो. यासाठी अल्सफा कोंकणी न्यूज सिरत कमिटी खेर ह्यांना मुबारकबाद पेश करते. बघत रहा आपलो अल्सफा कोंकणी न्यूज चॅनल. सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. अल्लाह हाफिज.
वाईट साहेबांची सर सर्वप्रथम खेडवासियांच्या दृष्टी तुम्हाला सॅल्यूट आहे आणि आज ह्या शुभ अवसरावर आपल्या खेडवासियांसाठी आपला काय मेसेज आहे सर? मेसेज एवढाच आहे की सगळ्यांना ईद सुख शांती समृद्धीची जावो आणि खेडवासियांनी असंच एकोपा दाखवावा. सगळ्यांनी एकत्र उत्सव साजरा करतात. खूप आनंदाचं वातावरण तयार आहे आणि असंच पुढे देखील आपण असेच भाऊ बंधुत्व ठेवावी हीच माझ्या अपेक्षा. शुअर सर. आम्ही खेडवासी आहे. गंगा जमनी तैबीजमध्ये इथं सार्वजनिक गणेश उत्सवाचा मंडप आहे आणि तिथून ईद ए मिलादुन नबीची रॅली येते. ह्याच्याहून मला वाटते शुभ पिक्चर कोणता नसेल. ओके ओके छान आहे असंच वातावरण. अलसफा कोकणी न्यूज बरोबर बोलल्याबद्दल थँक्यू सर. बॅनर दिसलो पाहिजे सर. ओके थँक्यू सर. थँक्यू.